अरे हा आणि खासदार पण झाला तो चमत्कार. जो तो म्हणू लागलाय मोदींची सभा नको रे बाबा, आम्हाला निवडून येऊ द्या. मित्रहो नमस्कार. उगवलेल्या सूर्याला त्याची वेळ संपली ना की मावळावं तर लागतंच ना. अहो, नरेंद्र मोदी यांच्या नावाची जेव्हा लाट आली होती तेव्हा कुणाच्याही गळ्यात विजयाच्या माळा पडलेल्या होत्या, कुणीही निवडून आलेलं होतं. अनेकांचा विश्वास बसेना. अरे हा आणि खासदार पण झाला तो चमत्कार. मोदी यांची सभा आपल्यासाठी व्हावी म्हणून जो तो उमेदवार पाण्यात देव घालून बसलेला होता. काही झालं तरी मोदी यांची सभा आपल्या मतदारसंघात झालीच पाहिजे असा त्याचा आग्रह होता. पण आता बघा, मोदी सभा घेणार म्हटलं तरी त्यांच्याच उमेदवाराच्या पोटात गोळा यायला लागला आहे. हो, आपल्या मतदारसंघात कोणाचीही सभा चालेल पण मोदी तेवढे नको, अशी भूमिका भाजपच्या आणि महायुतीच्या बहुतेक उमेदवारांची असल्याचं दिसत आहे. लोकसभेला तर काय, मोदींच्या सभा झाल्या, तिथले बहुतेक उमेदवार आपटले होते ना. हो अहो, ते नाही का, काय ते भटकती आत्मा, भ्रष्टाचाराचे सरदार. अहो, अशी काही मुक्तफळं उधळून मोदी यांनी शरद पवार यांच्यावर तोंड सुख घेतलं होतं. लोकांनी मात्र भाजपाचं तोंड फोडून टाकलं. आता खरं तर थोबाड म्हणावं की तोंड, तुम्हीच बघा. त्यामुळं मोदी आपल्या प्रचाराला आले तर आपण पडणार, कदाचित पराभूत ही नक्की होणार, अशी मानसिकताच जणू आता यांची बनवून गेली आहे. आणि उमेदवार मोदींच्या सभा नाकारू लागले आहेत. आता तर काय, स्वतः अजित पवार यांनीही नरेंद्र मोदी यांची सभा बारामतीत नको म्हणून सांगितलेलं आहे. अहो, दादांना परिणाम माहीत आहे ना. हो, भाजपचे चंद्रकांत पाटील लोकसभेच्या वेळेला नाही का बारामतीमध्ये येऊन शरद पवारांना संपवायचं आहे असं म्हणून गेले. शेवटी शरद पवार तर काही संपले नाही. मात्र संपलं कोण? महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता प्रचाराचा धडाका तर सुरू झालेला आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वांचे लक्ष बारामती मतदारसंघाकडे नक्की असणार आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बारामतीमध्ये पवार कुटुंबियांच्या मध्येच लढत होत आहे. अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी अजित पवार यांचे पुतणे योगेंद्र पवार यांना उतरवलं आहे. लोकसभेत बघा, भाऊजाई विरुद्ध नणंद, म्हणजे कसं सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत झाली होती. आता विधानसभेतही योगेंद्र पवार यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. योगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. त्यामुळं विधानसभेत काका विरुद्ध पुतणे अशी तर लढत आता होऊ लागली आहे. आता या लढतीमध्ये अजित पवार यांची बाजू भक्कम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यात येणार होती म्हणालो. पण अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांना बारामतीत सभा घेऊ नये अशी विनंती केली आहे. कारण ही लढत परिवारामध्ये असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. अहो, पण खरं कारण काय आहे हे तर सगळ्यांना माहीत आहेच ना. हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा महाराष्ट्रात होणार आहेत. नरेंद्र मोदी यांची सभा बारामतीमध्येही होणार का, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आलेला होता. त्यावेळी अजित पवार काय म्हणाले बघा, बारामतीमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा होणार नाही, कारण या ठिकाणी होणारी लढत ही परिवारातील आहे म्हणे. यामुळे अजित पवार यांनी महायुतीपेक्षा म्हणजे आपल्या परिवारालाच मोठं स्थान दिल्याचं या त्यांच्या बोलण्यावरून तरी दिसून येत आहे. पण काय होईल याची खरी भीती त्यांच्या मनामध्ये आहे ना, मोदी यांची सभा घेतली तर. त्यामुळं परिवाराचा विषय पुढं करीत नरेंद्र मोदी यांना दूर ठेवलं गेलं आहे अजित पवार यांनीही. बारामती विधानसभा मतदारसंघावर शरद पवार यांचं वर्चस्व राहिलेलं आहे. अहो, 6 दशकापासून म्हणजे जवळपास 60 वर्षापासून शरद पवार या भागाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या ठिकाणी अजित पवार पराभूत झाले तर त्यांच्याकडे पर्याय नसणार आहे. पण अजित पवार फुटून गेले आणि त्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे राष्ट्रवादी फुटल्यापासून किंवा अजित पवार यांनी आपल्या काका शरद पवार यांना सोडल्यापासून. त्यामुळं अजित पवार यांचे भवितव्य ही निवडणूक ठरवणार आहे. भवितव्य आहे आता अजितदादांचं या निवडणुकीवर. तरीही
मोदी यांची सभा नाकारण्यात आलेली आहे. शरद पवारांना काय ते भटकते आत्मा म्हणून भाजपची वाट लागली. अहो आता आपलीही वाट लागू नये असं कोणाला वाटलं तर गैर काय हो. पण काय वेळ आली हो मोदीजी यांच्यावरही आणि भाजपावरही. अहो केवढा धसका घेतलाय शरद पवारांचा. जो तो म्हणू लागलाय मोदींची सभा नको रे बाबा, आम्हाला निवडून येऊ द्या. आता तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही विनंती. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.